नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चित्रवार पुन्हा एकदा द स्पेक्ट्रम अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत। ठीक आहे, ऑलरेडी काही व्हिडिओज आलेले आहेत आपल्या चॅनलवरती। ठीक आहे, तर आजपासून आपण गणित आणि बुद्धिमत्ता याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण सुरू करणार आहोत। ठीक आहे, ऑलरेडी सरळ सेवा भरती, तलाठीची भरती आहे किंवा अजून भरपूर जी मेगा वॅकन्सी आहे त्याच्याबद्दल भरपूर सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आलेले आहेत। ठीक आहे, तर मी सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने ते व्हिडिओ बघून घ्या। ठीक आहे, आणि ही जी आपली सिरीज चालणार आहे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची अनालिसिस सिरीज असणार आहे। कारण मित्रांनो, या वेळेसला एक्झाम कोण घेणार आहे तर TCS किंवा IBPS या दोन बॉडीपैकी एक बॉडी तुमची एक्झाम कंडक्ट करणार आहे। जसं की तलाठी भरती आहे ती TCS एक्झाम कंडक्ट करणार आहे, पशुसंवर्धनची भरती आहे ती IBPS कंडक्ट करणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या एक्झाम TCS आणि IBPS मार्फत राबवल्या जाणार आहेत। ठीक आहे, मग आता TCS आणि IBPS मार्फत जर राबवल्या जाणार असतील तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे TCS न मागे जे पेपर घेतलेले आहेत किंवा IBPS न ज्या मागे पेपर घेतलेले आहेत तर ते तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जस्ट लेटेस्टच नोटिफिकेशन आलेलं आहे, गव्हर्नमेंटचा एक GR आलेला आहे। त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की तलाठीच्या जवळपास 1,500 ते 2,000 जागा वाढवल्या जाणार आहेत। ठीक आहे, तर मित्रांनो ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे। ठीक आहे, तलाठीच्या ऑलरेडी 4,000 ते 4,500 जागा होत्या, राईट। परंतु आज जस्ट एक GR आलेला आहे, त्याच्यामध्ये असं समजत आहे की तलाठीच्या अजून याच्यामध्ये जागा प्लस होणार आहेत, म्हणजे 4,500च्या ज्या जागा आहेत त्या जवळपास 6,000 पर्यंत पोहोचणार आहेत। तर ही खूप मोठी आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो। त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच अभ्यासाकडे लक्ष द्या। ज्यांनी अभ्यास अजून सुरू केला नाही त्यांनी अभ्यासाला सुरुवात केला, ज्यांचा अभ्यास थोडाफार झालेला आहे तर त्यांनी अशी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस व्हिडिओज बघत राहा। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजतं नेमकं पॅटर्न काय आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना किंवा कोणत्याही एक्झामला सामोरं जाताना सगळ्यात की पॉईंट ज्याला आपण ब्रह्मास्त्र म्हणतो तेच म्हणजे काय असतं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस। जोपर्यंत तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला बिलकुल ती एक्झाम कशी आहे, त्याची डिफिकल्टी लेवल कशी आहे, डेप्थ काय आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन येतात हे कळणार नाही। आणि हे नाही कळणार तर तुम्ही नेमका अभ्यास काय करायचा हे तुम्हाला समजणार नाही। क्लिअर आहे का मित्रांनो? तर नेहमी म्हणतात शत्रूला पराभूत करण्यासाठी तुम्हाला शत्रूच्या रणनीतीचा अभ्यास करावा लागतो मित्रांनो। म्हणजेच एक्झाम म्हणजे काय, आपल्याला एक्झामवरती मात करायची। मग एक्झाम कोण घेतं, कशी घेतं, त्याचे मागच्या वर्षी पेपर काय असतात, कशा प्रकारे क्वेश्चन्स पडतात, तर हे अनालिसिस करणं खूप खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। तर आपण स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण डायरेक्ट रेडीमेड मटेरियल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो। ठीक आहे, तर तुम्हाला जास्त इकडे तिकडे सर्च करायची गरज नाहीये, तुम्ही फक्त ही सिरीज कंटिन्यू बघत चला। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण नक्कीच प्रत्येक विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मागच्या वर्षी कशा प्रकारे आलेले आहेत, त्याचं पूर्ण अनालिसिस कशा प्रकारे सोडवले गेले पाहिजेत हे आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सिलेबसची आयडिया, क्वेश्चन कसे पडतात याची आयडिया येऊन जाईल। ठीक आहे, तर मित्रांनो चला तर मग आता जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला दिसतंच नाव मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण। तर या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका म्हणजे कुठल्या असणार आहेत, राईट। जर तुम्ही आता बाकीच्या भरतीला किंवा तलाठी भरती म्हणा किंवा वनसंवर्धन भरती म्हणा, तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे 2011, 12, 13, 14 इव्हन 17, 18चे जरी पेपर्स बघितले आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केला तर काहीही उपयोग होणार नाहीये। कारण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आणि निर्णायक बदल म्हणजे एक्झाम घेणार आहे TCS आणि IBPS। मग तर तुम्हाला काय करावं लागेल, TCS न मागच्या वर्षी कोणकोणत्या एक्झाम घेतलेल्या आहेत, या वर्षी कोणकोणत्या एक्झाम घेतलेल्या आहेत, त्या क्वेश्चन पेपरचे पॅटर्न काय आहेत हे तुम्हाला फॉलो करावं लागेल, हे तुम्हाला स्टडी करावं लागेल। जसं की DVET, राईट, ITI इन्स्ट्रक्टरची जी एक्झाम आहे मित्रांनो ती 4 शिफ्ट मध्ये झाली होती, राईट। आणि ती एक्झाम कोणी कंडक्ट केली होती तर TCS न कंडक्ट केली होती। WRD ची जी एक्झाम आहे मित्रांनो, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, याची जी एक्झाम आहे मित्रांनो ती देखील TCS न कंडक्ट केली होती। पुणे महानगरपालिकेची एक्झाम मित्रांनो, पुणे महानगरपालिकेची जी एक्झाम आहे ती IBPS न कंडक्ट केली होती। तर ती तुम्हाला तो पॅटर्न तुम्हाला समजला पाहिजे मित्रांनो। तो पॅटर्न जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला आता जो पुढचा पॅटर्न आहे जो TCS घेणार आहे तर तो तुम्हाला समजेल। ठीक आहे, तर या सगळ्या प्रश्नपत्रिका याचं जे विश्लेषण आहे हे सगळं आपल्या चॅनलवरती मिळणार मित्रांनो। ठीक आहे, तर फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत चला, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। तर चला मग सुरू करू आपण आजचं पार्ट 1 म्हणजेच मागच्या वर्षी। आता हे जे पेपर्स आहेत मित्रांनो, हे जे क्वेश्चन्स आहेत तर DVET म्हणजेच ITI इन्स्ट्रक्टर ही जी एक्झाम होती ती TCS न कंडक्ट केली होती, राईट। एप्रिल मध्ये याचा पेपर झालेला मित्रांनो, 4 शिफ्ट मध्ये एक्झाम झाली होती। ठीक आहे, तर त्या 4 शिफ्टचे मिळून जवळपास भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत, वेगवेगळ्या शिफ्टचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पेपर आहेत। तर त्या पूर्ण पेपरचा आपण अनालिसिस घेणार आहोत, कारण ती एक्झाम मेनली TCS न कंडक्ट केली होती आणि तोच एक्झामचा पॅटर्न आता पुढे विचारणार आहे। ठीक आहे, तर सुरू करू आपण आपले व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, खालील पर्यायामधून दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी असे पद निवडा। क्वेश्चन मार्क दिला आपल्याला
त्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला असं पद निवडायचंय जेणेकरून माझी जी सिरीज आहे, जी अक्षरांची मालिका आहे ती कंप्लीट होईल. तर बघू आपण मित्रांनो लॉजिक कसं लावायचं याच्यामध्ये. तर या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन असतील मित्रांनो, ठीक आहे. तर व्यवस्थित बघून घ्या. मी ऑलरेडी तुम्हाला सिरीज मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. जेव्हा आपण अशा प्रकारचा अक्षर मालिकेचा क्वेश्चन येतो किंवा सिरीजचा क्वेश्चन येतो त्यावेळेस मी डायरेक्टली काय करणार, याची नंबरिंग लिहिणार. सगळ्यात महत्त्वाचं नंबरिंग लिहिणार. त्याचा पॅटर्न बघायच्या आधी नंबरिंग लिहिणार. बघा आता बी चा नंबर काय येतो 2, सी चा नंबर येतो 3, एफ चा नंबर 6, जी चा नंबर येतो 7, के चा नंबर 11, एल चा नंबर 12. इन द सेम वे एक्स चा नंबर काय येतो मित्रांनो 24, वाय चा नंबर येतो 25. ठीक आहे. तर हे सर्वांना माहिती, ठीक आहे. याची ट्रिक मी ऑलरेडी तुम्हाला शिकवली आहे, आपल्या चॅनलवरती आहे. ज्यांनी बघितली नाही त्यांनी बघून घ्या नाही, तर तुम्हाला समजेल. याची ट्रिक शिकवली मी. अल्फाबेटचे नंबर कशा प्रकारे लक्षात ठेवायचे हे ऑलरेडी शिकवलेलं आहे. तर चला मग आपण पॅटर्न बघूया. हे बघा 2 3 सोबत सोबत आलेले. त्यानंतर बघा इथं 4, 1 चा गॅप सुटलेला आहे, राईट. 6 7 4 आणि 5 2 चा गॅप सुटलेला आहे. म्हणजे बघा 2 3 4 5 2 चा गॅप, परत 6 7, परत 8 9 10 3 चा गॅप, इथे 2 चा गॅप, इथे 3 चा गॅप, परत 11 12. आता इथे बघा 13 14 15 आणि 16. जर मी असा 4 चा गॅप ठेवला, कारण बघा इथे कितीचा गॅप होता 2 चा गॅप, इथे कितीचा गॅप आहे 3 चा गॅप, इथे कितीचा गॅप आहे. जर मी 4 चा गॅप ठेवला तर पुढे काय येतं 17 आणि 18 येतं. काय येतं मित्रांनो 17 आणि 18 येतं. आणि पुढे जर बघितलं मी तर 19 20 21 22 आणि 23. 5 चा गॅप ठेवल्यानंतर 24 25 येतं. म्हणजे आपला पॅटर्न बरोबर लागतो. काय लागतोय बघा, इथे 2 चा गॅप आहे, इथे 3 चा गॅप. हे बघा इथे 2 चा गॅप, इथे 3 चा गॅप, इथे मात्र 4 चा गॅप ठेवावा लागेल. आणि 4 चा गॅप ठेवल्यानंतर 13 14 15 16 जर मी सोडून दिले तर राहिलं काय 17 आणि 18. 17 आणि 18 नंबरला काय येतं 17 नंबरला येतं मित्रांनो क्यू, 18 नंबर येतं आर. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं बरोबर उत्तर असेल. लॉजिकली क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा, मी फक्त काय केलं नंबरिंग लिहिली, प्रत्येक लेटरचे नंबर्स लिहिले, ठीक आहे. आणि प्रत्येक लेटरचे नंबर लिहिले असता मला असं समजलं बीसी नंतर 2 लेटरचा गॅप आहे, एफ जी नंतर 3 लेटरचा गॅप आहे, के एल नंतर मग मला 4 लेटरचा गॅप ठेवावा लागेल. मग त्यानंतर आलं काय क्यू आणि आर आलेला आहे. म्हणजे इथे 5 लेटरचा गॅप असताना पुढे एक्स वाय आहे. म्हणजे ही सिरीज अशा प्रकारे कंटिन्यू होईल, म्हणजे कंप्लीट होईल. म्हणजे माझा पॅटर्न फिक्स लागतो आणि पॅटर्न लागणं महत्वाचं आहे. पॅटर्नच मला लागला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 क्यू आणि आर, राईट. क्लिअर आहे मित्रांनो सर्वांना. पहिला क्वेश्चन सगळ्यांना कळाला. आलेला एक्झामला क्वेश्चन आहे कुठला DVET ITI इन्स्ट्रक्टर. एप्रिल मध्ये ही एक्झाम झाली होती, एप्रिल 2023. आणि ती एक्झाम कोणी घेतली होती TCS या कंपनीनं. आणि TCSच कंपनी आता तुमची तलाठीची पण एक्झाम घेणार आहे आणि वन संवर्धन या डिपार्टमेंटची पण एक्झाम TCS कंडक्ट करणार आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन ये रहा आपके स्क्रीन के सामने. काय दिले बघा, इन अ सर्टन कोड लँग्वेज फनी इज रिटन ॲज. हा कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. लगेच कळलं पाहिजे कुठला क्वेश्चन आहे. कुठला क्वेश्चन आहे सांकेतिक भाषा. हे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत मित्रांनो. तुम्हाला बरोबर पॅटर्न कळेल. फक्त रोज सिरीज कंटिन्यू बघत चला. ठीक आहे. काय बघा, फनी इज रिटन ॲज FUNNY. फनी इज रिटन ॲज UFNYN. ठीक आहे. देन हॉट विल बी कोड फॉर ऍपल APPLE. मग ऍपल साठी काय कोड असेल, तर हे मला फाइंड आउट करायचं मित्रांनो. ऍपल साठी काय कोड असेल तर बघू मित्रांनो आपण. मित्रांनो एक खात्रीलायक बातमी आहे, पण तुम्ही तयार आहात का? महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल 75,000 सरळ सेवा पदांची मेगा भरती. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल 2,75,000 पदे रिक्त पडून आहेत. त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 75,000 पदे भरली जाणार आहेत. चला तर मग आजच तयारीला लागा. या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्त्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू. त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, हा कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे, म्हणजे कुठला तर सांकेतिक भाषा या प्रकरणाचा हा क्वेश्चन आहे.
ठीक आहे. तर सांकेतिक भाषेमध्ये मी पहिलाच टाईप शिकवला होता, कुठला होता की कोडिंग बाय रिअरेंजमेंट ऑफ लेटर, म्हणजेच अक्षरांच्या अदलाबदलीवरती आधारित असलेला टाईप. मला काय करायचं, फक्त अक्षरांची अदलाबदल करायची आणि अक्षरांची अदलाबदल करून मी डायरेक्ट क्वेश्चन सोडवू शकतो. कशा प्रकारे बघा, मी चेक कसं करणार हा टाईप आहे हे मी का ओळखलं आणि कसं ओळखलं, तर याच्या ट्रिक्स पण मी शिकवल्यात ऑलरेडी. हे कसं ओळखतो आपण, मला बघा मित्रांनो, फनी मध्ये जे वर्ड्स आहेत तेच सगळे इथे रिपीट आहेत. जसे की एफ आहे इथे पण एफ आहे, यू आहे इथे पण यू आहे, डबल एन इथं पण आहे इथे पण डबल एन आहे आणि वाय इथं पण आहे. म्हणजे फनी मध्ये जे लेटर्स आहेत तेच इथं रिपीट झालेले आहेत त्याच्या कोड बाबत. ठीक आहे, फनीसाठी जो कोड वापरलाय तो फनी मधले लेटर्स घेऊनच वापरलाय थोडक्यात. मग याचे क्वेश्चन आपण कसे सोडवतो मित्रांनो, मी सांगितलं होतं डायरेक्टली सिरियल नंबर द्यायचा. कसा द्यायचा, एफ किती नंबरला आहे, 1 नंबरला. अक्षर मालिकेमध्ये किती नंबरला आहे हे नाही बघायचं, व्यवस्थित लक्षात घ्या मी काय म्हणतोय. अक्षर मालिकेमध्ये किती नंबरला आहे हे मला बघायचं नाहीये. एफ इथे किती नंबरला आहे त्याचा सिक्वेन्स नंबर लिहायचा. म्हणजे एफ 1 नंबरला आहे, यू 2 नंबरला आहे, एन 3 नंबरला आहे, हा एन 4 नंबरला आहे आणि हा वाय 5 नंबरला आहे. हा वाय 5 नंबरला आहे. ठीक आहे, तर आता बघू मित्रांनो, इथे पण लिहून घ्या. मग 1 2 3 4 5 काय केलं मित्रांनो, मी फक्त आणि फक्त सिक्वेन्स नंबर लिहिला. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 सिक्वेन्स नंबर लिहिला. ठीक आहे, आता पुढे मी काय करतो बघा मित्रांनो, मला काय करायचंय, यू आधी किती नंबरला होता मला हे बघायचंय. यू आधी किती नंबरला होता मला हे बघायचं. ठीक आहे, तर तुम्ही कसं बघणार बघा मित्रांनो, यू इथे आधी किती नंबरला होता, 2 नंबरला लिहा इथं 2 नंबर. एफ किती नंबरला होता, 1 नंबरला, इथे 1 नंबर लिहिला. यू किती नंबरला आहे, 2 नंबरला. एफ किती नंबरला आहे, 1 नंबरला. एन किती नंबरला आहे, एन 3 नंबरला पण आहे आणि एन 4 नंबरला पण आहे. आता नेमका हा 3 नंबरचा एन आहे का 4 नंबरचा एन आहे समजत नाही मला. मग मी हे ठरवणार ऑप्शन वरती. मग मी तर काय करणार, इथे 3 पण लिहू शकतो आणि 4 पण लिहू शकतो. ठीक आहे, तसंच इथे पण मी 4 पण लिहू शकतो आणि 3 पण लिहू शकतो. म्हणजे हे 2 1 कॉमन राहील, हे 2 1 4 किंवा 2 1 3 असं पण होऊ शकतं. वाय किती नंबरला, तर वाय 5 नंबरला, इथं 5 इथं 5. म्हणजे सिक्वेन्स कसा येईल मित्रांनो, कारण हे एन 4 नंबरला पण एन आहे, 5 नंबरला पण एन आहे. म्हणजे हे 3 नंबरचं पण असू शकतं. ठीक आहे, एन 3 नंबरचं पण असू शकतं आणि 4 नंबरचं पण. एन 3 नंबरला पण आहे आणि 4 नंबरला पण, हे असं. ठीक आहे, हे बघा 1 2 3 4 5. ठीक आहे, म्हणजे हे जे एन आहे ते 3 नंबरला पण एन आहे आणि 4 नंबरला पण आहे. म्हणजे हे जे डबल एन आहे ते 3चं पण असू शकतं, 4चं पण असू शकतं. म्हणजे हा पॅटर्न कसा असू शकतो, एक तर 2 1 3 5 4 किंवा 2 1 4 5 3, दोन्हीपैकी एक का, कारण एन 2 वेळा आलाय. तर बघू आपण इथे लिहून घ्या. पहिल्यांदा पॅटर्न काय लिहितो मी, 2 1 3 5 4 लिहून बघूया. 2 नंबरला काय, आता हाच पॅटर्न इथं अप्लाय करा, हाच पॅटर्न सेम इथं अप्लाय करा. काय येईल रे, पी. 2 नंबरला काय, पी. 1 नंबरला काय, ए. 3 नंबरला परत पी. 5 नंबरला परत ई आणि 4 नंबरला एल. पी ए पी ई एल दिसतं काय रे तुम्हाला कुठं इथं, यस, पी ए पी ई एल. पर्याय क्रमांक 2. म्हणजे हा पॅटर्न बघायची गरज नाही मला, पहिल्याच पॅटर्न मध्ये आन्सर आलं मला. 2 वेळा काय लिहिलं मी, कारण एन हे 2 वेळा आलेलं आहे, त्यामुळे मी 2 वेळा पॅटर्न लिहिला. आणि ज्या पॅटर्नचा आन्सर ऑप्शन मध्ये असेल ते तुमचं फायनल आन्सर. दोन्हीही आन्सर नसणार रे, एकच कुठला तरी असेल. एकतर तुम्हाला या पॅटर्नचा आन्सर सापडेल किंवा या पॅटर्नचं, दोन्हीपैकी तुम्हाला एकच सापडेल. 2 सापडणार नाही. जे पॅटर्नचा आन्सर सापडेल ते तुमचं आन्सर. आणि जर दोन्ही आन्सर सापडले तर तो क्वेश्चन एकतर कॅन्सल होईल किंवा तुम्हाला त्याचे फुल मार्क्स मिळतील, कारण दोन्हीही इथे बरोबर असतील. क्लिअर आहे मित्रांनो सगळ्यांना, आय होप सो समजलं असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. अगेन कोडिंग डिकोडिंग, सांकेतिक भाषेचा क्वेश्चन आहे मित्रांनो. कुठला आहे, सांकेतिक भाषेचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला बघूया. इफ हनी इज कोडेड ॲज HONEY, हनी इज कोडेड ॲज 3 1 2 4 5. पुढे मनी इज कोडेड ॲज MONEY. मनीचा सांकेतिक अंक काय दिलाय, 6 1 2 4 5. तर एनिमी कसा लिहा, याच भाषेत एनिमी कसा लिहा, ENEMY. तर याच भाषेत एनिमी हा शब्द कशा प्रकारे लिहाल. ठीक आहे, बघूया आता मित्रांनो. सेम कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे, नंबर कोडिंग, कारण नंबरिंग दिले म्हणजे नंबर कोडिंग आहे. ठीक आहे, मग आता बघा मित्रांनो, मी डायरेक्ट काय चेक करणार, मला सांगा याचा नंबर 8 येतो, आपल्याला सगळ्यांना माहिती. मग याचा नंबर 8, इथं 8 कुठे दिसतंय का मला, नाही. ठीक आहे,
काही दिसत नाही आत मला. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, मला जे विचारलंय ते मी आधी बघणार. नेहमी कोडिंग डिकोडिंगच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं, सांकेतिक भाषेचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये काय करायचं, जे विचारलं ते आधी बघायचं. जे विचारलं ते आधी बघायचं म्हणजे काय बघायचं, तर एनिमीला आधी बघायचं. एनिमी मध्ये किती वर्ड्स आहेत, 1 2 3 4 5. हे 5ही वर्ड्स वरती दिल्या गेलेल्या कोडमध्ये आहेत का चेक करा. जसं की ई आहे का वरती, यस आहे. एन आहे का, यस आहे. ई आहे का, यस आहे. एम आहे, वाय आहे. म्हणजे आपल्याला जो क्वेश्चन दिलाय राईट, ज्याचा आन्सर मला काढायचंय, त्याच्यामधले जे वर्ड्स आहेत ते वरती दिलेल्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये किंवा प्रत्येक वर्ड मध्ये आहेत. जसं की ई दिसतंय, ई साठी काय कोड कन्सिडर करायचा, 4 लिहायचे डायरेक्ट 4. ई साठी डायरेक्ट 4 लिहून टाकायचं. एन साठी डायरेक्ट 2. ई साठी परत काय 4. हे बघा ई साठी 4 म्हणजे हा सेम चाललोय आपण. ठीक आहे. एम साठी काय 6, एम साठी 6. आणि वाय साठी काय बघा 5. हे बघा वाय साठी इथं पण 5 आहे, वाय साठी इथं पण 5 आहे. म्हणजे सेम चाललो आपलं, म्हणजे बरोबर चाललोय. म्हणजे आन्सर काय येईल, 424 65. 424 65 पर्याय क्रमांक 4 हे तुमचं बरोबर उत्तर असेल मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं बरोबर उत्तर असेल. याला म्हणतो आपण डायरेक्ट कोडिंग. याला काय म्हणतो आपण मित्रांनो, डायरेक्ट कोडिंग. डायरेक्ट असलेली कोडिंग म्हणजेच काय, डायरेक्ट कोडिंग. फिनिश. काही अवघड नाही. लॉजिक काय, आपल्याला जो वर्ड विचारलाय जसं की एनिमी, एनिमी मध्ये जे वर्ड्स आहेत, जितके वर्ड्स आहेत ते तितके सगळे वर्ड्स वरती दिलेल्या कोडमध्ये आहेत का, तर होते राईट. मग मी काय केलं, डायरेक्ट कोडिंग कन्सिडर केलं. किंवा हे बघा इथं ई आले, ईचा कोड 4 आहे. इथं ई आले, ईचा कोड 4 आहे. इथं वाय आले, वायचा कोड 5. इथं वाय आले, वायचा कोड 5. म्हणजे हा शक्यता असतो डायरेक्ट कोडिंगचा क्वेश्चन असण्याचा. क्लिअर आहे सगळ्यांना? आय होप सो समजलं असेल सर्वांना. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. नंबर सिरीज, अंक मालिका. क्वेश्चन आहे अंकमालिका. या टाइपचे क्वेश्चन्स मित्रांनो तुम्हाला एक्झामला येणार आहेत. ठीक आहे. कोणता क्वेश्चन आहे, अंकमालिका. अंकमालिका शिकवले मी ऑलरेडी. ठीक आहे. तर बघू आपण आता इथं काय दिले बघा, 177 162 147 132 आणि 117. ठीक आहे. बघूया आता आपण डिफरन्स काढायचा आता आधी, कारण ही सिरीज कशी आहे बघा, मालिका कशी आहे, डिक्रीज होते, कमी कमी होते. कशी होते, कमी कमी होते. परंतु कमी होताना कशा प्रकारे कमी होते, स्लोली कमी होते. मी ऑलरेडी संख्या मालिकेमध्ये टाइप्स घेतले राईट. काय असतं, एक तर स्लोली हळूहळू कमी होतं, किंवा मॉडरेट कमी होतं, किंवा खूप जास्त कमी होतं राईट. त्याला आपण म्हणतो डिक्रीजिंगची मालिका. किंवा मग इनक्रीजिंगची मालिका असते, त्याच्यामध्ये पण काय असतं मित्रांनो, एक तर स्लोली वाढते, किंवा मॉडरेट वाढते, किंवा एकदम फास्ट वाढते. ठीक आहे. हा फर्स्ट टाइप शिकवला होता मी. दुसरा टाइप काय सांगितलं होता मी, अल्टरनेट सिरीज शिकवला होता. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस राईट. मी तिसरा टाइप काय सांगितलं होता, कधी कधी सिरीज वाढते, परत कंटिन्यू राहते, परत एकदम कमी होते. हे सगळे टाइप आपण शिकलेले आहेत. ठीक आहे. इथं फक्त आपल्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. बघा इथं ही जी सिरीज आहे मित्रांनो, ही जे अंकाची मालिका आहे ती स्लोली काय होते, कमी होते. आणि जर अंकाची जी मालिका स्लोली कमी होत असेल तर मी लॉजिक काय सांगितलं होतं, 100% डिफरन्स लॉजिक घ्यायचं. मी प्रत्येक टाइपला कुठलं लॉजिक सांगितलं होतं, कारण मला माहिती आहे अंकमालिकेचा जेव्हा क्वेश्चन येतो त्यावेळेस सगळे मुलं काय करतात, एकच लॉजिक लावतात, डिफरन्स. प्रत्येकाला डिफरन्स लावत बसतात. मग ऍडिशन लावणार, मग मल्टिप्लिकेशन लावणार, मग डिवायडेशन, मग स्क्वेअर, मग क्यूब, मग अल्टरनेट. आपण खेळत बसतो, म्हणजे आपला टाइम कंझ्युम होतो राईट. 10-12 लॉजिक लावतो आणि 13व्या लॉजिकला आन्सर काढतो. काही मतलब आहे का, नाही. पहिला 1 ते 2 लॉजिक मध्ये आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? तर बघू, मी आता ऑलरेडी टाइप सांगितला होता. हा टाइप कुठला आहे, कमी सिरीजचा. कमी कमी होतोय आणि कसा होतोय, स्लोली होतोय. आणि स्लोली होत असेल तर कुठलं लॉजिक असतं, डिफरन्स लॉजिक. बघूया आता आपण. 177 वजा 62 जर मी केलं तर त्याचा आन्सर येतं 15. 177 आणि 162 मध्ये 15चा गॅप आहे. 162 वजा 147 परत 15चा गॅप. 147 वजा 132 परत 15चा गॅप. आणि 132 वजा 117 परत 15चा गॅप. म्हणजे ही सिरीज काय आहे, डिक्रीमेंट. म्हणजेच काय, कमी कमी होते, स्लोली कमी होते. आणि गॅप कसा आहे, कॉन्स्टंट 15-15-15चा गॅप आहे. मग मला सांगा 117 मधून जर 15 मायनस केले तर त्याचा आन्सर काय येईल, 102. बघा 117 वजा 15 आन्सर काय येईल, 102.
समजलं सर्वांना मित्रांनो? आन्सर काय आलं 102. कसं काढलं मी? 15 15 15 15 15 15 15चा काय केला मित्रांनो मी? गॅप ठेवला. क्लिअर आहे सर्वांना? आय होप सो समजलं असेल सर्वांना. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. चला हा परत कुठलाही क्वेश्चन मित्रांनो, चिन्हांची अदला बदली, त्याला म्हणतो आपण मॅथेमॅटिकल ऑपरेशन. थोडक्यात काय दिले बघा, जर गुणिले म्हणजे वजा असेल, राईट, भागिले म्हणजे अधिक असेल, आणि अधिक म्हणजे भागाकार असेल, आणि वजा म्हणजे गुणाकार असेल, तर आपल्याला एक पदावली दिलेली आहे, राईट, एक इक्वेशन दिलेलं आहे, त्याची आपल्याला किंमत काढायची. तर कसं करूया बघूया आपण. इक्वेशन लिहून घ्या आधी. 8 + 2 - 6 भागिले 3 गुणिले 5. तर हे आहे तसं सोडवायचं का मला? नाही, मला चिन्हांची रिप्लेसमेंट करायची. म्हणजे काय करायचंय? चिन्हांची अदला बदल करायची. मग चिन्हांची अदला बदल कशी करणार मी? मला आता 8 ला 8 लिहा. आता अधिक म्हणजे काय सांगितले बघा बरं. अधिक म्हणजे भागिले, इथे लिहा भागिले 2. तर वजा म्हणजे काय सांगितलंय? तर वजा म्हणजे गुणिले, इथे लिहा गुणिले 6. आता भागिले म्हणजे काय सांगितलंय? भागाकार मध्ये काय सांगितलंय? भागिले म्हणजे अधिक, लिहा इथं अधिक 3. आणि गुणिले म्हणजे काय सांगितलंय? गुणिले म्हणजे वजा. हे झालं इक्वेशन. जर मी सिम्बॉल चेंज केले, मला जो पॅटर्न दिलेला आहे प्रश्नामध्ये, जसं मला सिम्बॉल चेंज करायला सांगितलेलं आहे त्या प्रकारे मी सिम्बॉल चेंज केलेले आहे. ठीक आहे, आता सिम्बॉल चेंज करून आपला आन्सर काय येईल हे विचारले मला. ठीक आहे, बघूया चला. आता आपल्याला माहिती हे काय? सरळ रूप, राईट, सिम्प्लिफिकेशन. मग आधी आपण काय करतो? बॉडमास सगळ्यांना माहिती, शिकवले मी ऑलरेडी. बॉडमास मध्ये काय असतं? आधी काय करतो आपण? ब्रॅकेट. ब्रॅकेट दिसतो का इथं? म्हणजे कंस दिसतो का? नाही दिसत. मग परत काय असतं? डी म्हणजे डिव्हिजन, भागाकार, राईट. आधी आपण भागाकार करतो, करा भागाकार. 8 भागिले 2 काय येतं? 4. आहे तसले आहे 4 गुणिले 6 अधिक 3 वजा 5. चला भागाकार झाला. आता काय असतं? परत मल्टिप्लिकेशन. बॉडमास सगळ्यांना माहिती. ठीक आहे, आता काय असतं? मल्टिप्लिकेशन. करा मल्टिप्लिकेशन. 6 चोक 24 अधिक 3 वजा 5. परत काय असतं? ऍडिशन. आता ऍडिशन करा. 24 अधिक 3 27 वजा 5. आणि राहिलं काय मग? सबट्रॅक्शन. 27 वजा 5 काय येतं? 22. आन्सर काय? पर्याय क्रमांक ए हे तुमचं बरोबर उत्तर असेल. क्लिअर आहे मित्रांनो सर्वांना? आय होप सो समजला असेल सगळ्यांना क्वेश्चन. ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन कसे सोडवायचे? मला जे चिन्ह दिलेले ते चिन्ह चेंज करून घ्यायचे आधी. असाच डायरेक्ट क्वेश्चन सोडवायचा नाही. बरेच जण असाच डायरेक्ट क्वेश्चन सोडवतात आणि चुकतात. असाच डायरेक्ट क्वेश्चन नाही सोडवायचा, आपल्या चिन्हांची अदला बदली करायची, राईट. जसं की सांगितलंय तर गुणिले म्हणजे वजा बाकी आहे, भागिले म्हणजे अधिक आहे, अधिक म्हणजे भागाकार आहे, आणि वजा म्हणजे गुणाकार आहे. हे आपल्या ठेवायचे चिन्ह. इथं चिन्ह रिप्लेस करून मग आपल्याला आन्सर काढायचं. आणि आन्सर पण कसं काढणार? बॉडमास, राईट. हे नियम आहेत, राईट. आपण आधी कंस सॉल्व्ह करतो, परत भागाकार करतो, मग गुणाकार करतो, मग बेरीज करतो, आणि मग शेवटी वजाबाकी करतो, राईट. अशा प्रकारे रूल्स अप्लाय करून मग हा क्वेश्चन सोडवायचा आपला. तर आन्सर काय आलं मित्रांनो? 22. क्लिअर आहे सगळ्यांना? आय होप सो मित्रांनो सर्वांना समजत असतील क्वेश्चन. ठीक आहे, तर मित्रांनो हे अशा प्रकारची तुम्हाला क्वेश्चनची नेहमी प्रॅक्टिस करायची आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स TCS ला येणार आहेत. तर इथून पुढे आपण रोज ही कंटिन्यू सिरीज ठेवणार आहोत. ठीक आहे, प्रत्येक विषयाची तुम्हाला PYQ म्हणजेच काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर मिळणार आहेत. ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, तर हा होमवर्क साठी क्वेश्चन घ्या मित्रांनो. बघूया कोण सोडवतं. मला कमेंट करून सांगा कोणाचा आन्सर येतं. बघूया, कमेंट करा मला याचा आन्सर. स्क्रीनशॉट घ्या आणि मला कमेंट करून सांगा आन्सर. बघूया किती जणांना जमतो. अल्टरनेटचं सुद्धा लॉजिक लागू शकतं. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो आणि मला कमेंटमध्ये आन्सर सांगा. हा देखील मागच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. कुठला क्वेश्चन आहे? सिरीजचा क्वेश्चन आहे, अक्षर मालिकेचा. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा आणि कमेंट करा. बघूया कोण किती जणांना जमतोय क्वेश्चन. ठीक आहे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीज नक्की बघा मित्रांनो, कारण याच्यानुसार तुम्हाला समजेल अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, कुठल्या टॉपिकला वेटेज जास्त असतं, कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात हे तुम्हाला इथेच समजेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस मध्ये. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक दिवशी सिरीज मिळेल ही. ठीक आहे, आणि आपण अशी बॅच पण लॉन्च करतोय मित्रांनो. ठीक आहे, ही ऑलरेडी आपली बॅच सुरू झालेली आहे. तर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅट मध्ये आहे. ठीक आहे, तर ऑफलाईन नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, नागपूर, कोल्हापूर सगळीकडे आपल्या सगळ्या ब्रांच मध्ये ही बॅच सुरू आहे मित्रांनो. ऑनलाईन देखील ज्यांना ऑनलाईन बॅच जॉईन करायची त्यांनी ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता. ऑनलाईन पण बॅच आपली सुरू झालेली आहे. खूप सारी मोठी मेगा भरती आहे, 75,000 जागांची मेगा भरती आहे. ठीक आहे, तर लवकरात लवकर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो, आणि जास्तीत जास्त डिस्काउंट अप टू 60%, 50 ते 60% डिस्काउंट मिळवा. ठीक आहे, लवकरात लवकर कॉल करा आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवा. ठीक आहे, कारण खूप मोठी वॅकन्सी आहे मित्रांनो.
हा चान्स गेला तर परत तुम्हाला चान्स येणार नाही. ठीक आहे, ही स्पेशल बॅच सुरू करतोय आपण. सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता, तलाठी स्पेशल बॅच. आणि ही बॅच तुम्हाला सर्व एक्झामला कामाला येणार आहे. ठीक आहे, हे आपल्या बॅचचे काही फीचर्स पण आहेत. ठीक आहे, आणि ही सिरीज कंटिन्यू बघा मित्रांनो, कारण याच्यानुसार तुम्हाला समजणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कशा प्रकारे पडतात, कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केले पाहिजे, राईट, अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे. ठीक आहे, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. कारण लक्षात घ्या, कोणत्याही एक्झामचा अभ्यास करताना सगळ्यात आधी महत्वाचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस, त्याच्यानंतर सिलेबस आणि त्याच्यानंतर अभ्यास. क्लिअर आहे सगळ्यांना? तर भेटू आपण अशाच आपल्या नवीन पार्ट 2 मध्ये, दुसऱ्या लेक्चर मध्ये. अजून ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहे. ठीक आहे, तर तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच. ही गाथा अस्तित्वाची, शौर्याची, पराक्रमाची. या माती मधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नांची. या माती मधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नांची. कर्तृत्व इथे गगनाला भिडे, परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष.